झालेलं आहे ते बाबासाहेबांचं गाणं मी तुम्हाला ऐकवणार आहे. तत्पूर्वी आजच्या कार्यक्रमाला उपस्थित असलेले आमचे मित्र आणि आंबेडकर चळवळीतील प्रसिद्ध शाहीर प्रसिद्ध साहित्यिक महाराष्ट्रात शाहीर बोलतो आंबेडकरी चळवळीतले प्रसिद्ध साहित्यिक बबनदादा सरोदे यांनी माझ्यासाठी एक मुक्तछंद लिहिला आहे. शाहू महाराजांच्या जीवन कार्यावर या जयंतीच्या निमित्त आणि तो मुक्तछंद त्यांनी मला पाठवला. मी आता बोलून दाखवतो तुम्हाला. मी पुन्हा एकदा सांगतो की आपली चळवळ ही जोश त्याच्या रक्तात जोश आहे अशा जोशीला रक्ताच्या लोकांची आपली चळवळ आहे. आणि तेव्हा आम्ही तर गरम रक्ताची माणसं आहोत. गायक हा थंड रक्ताचा कधीच होत नाही बनवून त्याच्यासाठी गरम रक्त असावं लागतं आणि ते आमच्यात आहे. आमच्या आई वडिलांना आमच्याकडे सोपवलंय आणि आम्ही चळवळ चालवतो. आमच्या पुढे बसलेली सुद्धा आमच्यासारखंच असं राहिलं पाहिजे असं आम्हाला वाटतं. आणि म्हणून तुम्ही एकदा जोरदार टाळ्या वाजवा. आणि शालूबाई तुम्ही इकडे या इथे उभा राहा. त्यानंतर आमच्या सुमन चव्हाण या नंतर येथील स्टेजवर. तर मुक्तछंद असा आहे. आताच नको बसा खाली. आताच नको त्या खाली तुम्ही वरी. ज्येष्ठ पत्रकार आमचे ताराजी कांबळे साहेब आले. आम्ही त्यांचं या ठिकाणी स्वागत करतो. तर आमच्या बबन सरोदे साहेबांनी हा मुक्तछंद लिहिला राजांच्या जीवनावर. ऐका ते म्हणतात, परंपरेच्या करून उद्ध्वस्त चौकटी, परंपरेच्या करून उद्ध्वस्त चौकटी. अरे तुम्हीच रचला प्रथम आरक्षणाचा पाया. बंधन तुम्हा बहुजन पिढ्यांचे लोकराजा शाहूराया छत्रपती शाहूराया. लोकराजा शाहूराया छत्रपती शाहूराया. जातीपातीची तोडून बंधने जवळ केले साऱ्यांना. मुक्त केले आभार शिक्षणाचे दिशा दिली वाऱ्यांना. शाळा बांधली वसतिगृहे समान न्यायाची. अन्यायाला फोडून वाचा ओळख दिली त्या ताऱ्यांना. कोणी कुणावर केली असेल का इतकी प्रांजळ माया. बंधन तुम्हा बहुजन पिढ्याचे लोकराजा शाहूराया छत्रपती शाहूराया. तुम्हावानी ना झाला कोणी, तुम्हावानी ना झाला कोणी, ना होईल कोणी राजा. सुखी समाधानाने नांदत होती तुमच्या राज्यात प्रजा. विषमतेचे मूळ उघडूनी रोविला तो समानतेचा झेंडा. भीमरायांनाही दिलीत सन्मानाची मुक्त हस्ते ऊर्जा. तुमचा आदर्श घेऊन चाललो देशाला या सावराया. लोकराजा शाहूराया छत्रपती शाहूराया. लोकराजा शाहूराया छत्रपती शाहूराया. आमच्या सरोदे बबन सरोदे दादांची कविता होती, मुक्तछंद होता. आता एक सुंदरसं गाणं जे आता लोकप्रिय आहे. करोडो लोक ऐकतात ह्या बाबासाहेबांच्या गाण्याला. परिवर्तन कसं झालं बाबासाहेबांच्या मुळे हे या गीतातून सांगणार आहे. ज्ञानाच्या प्रकाशाने. हे विश्व उजळले तू ज्ञानाच्या प्रकाशाने. तुझी करुण झेप पाहिली आकाशाने. हे विश्व उजळले तू ज्ञानाच्या प्रकाशाने. ती तुझी करुण झेप पाहिली आकाशाने. म्हणतात कोटी जण हे भीमा तू गेल्यानंतर
तुझ्या उपकाराचे ओझे जाणवते प्रकाशाने. तुझ्या उपकाराचे ओझे जाणवते प्रकाशाने. उपकाराचे ओझे जाणवते प्रकाशाने. पोटात नव्हते अन्न, पोटात नव्हते अन्न, अंगात नव्हता प्राण. पोटात नव्हते अन्न, अंगात नव्हता प्राण. ह्या वेदनांची भीमा झाली तुलाच जाण. मरणार होतो आम्ही, पण शेवटच्या क्षणी येऊन देहात शोषितांच्या तू टाकीलेस प्राण. देहात शोषितांच्या तू टाकलेस देहात शोषितांच्या तू टाकलेस प्राण. कप्तान मारणारे खुनी लोक हेरले तू बाबा. कप्तान मारणारे खुनी लोक हेरले तू. कायद्याचा फास लावून दुष्टांना घेरले तू. विष्णू म्हणे अविरत संघर्ष करून भीमा. वस्तीत मृतालांच्या चैतन्य पेरले तू. मृतालांच्या वस्तीत मृदराजा चैतन्य टाकिले तू. विसाळल्या तुझीचा अन्याय साहिला मी. म्हणून युगंधराला हा जन्म वाहिला मी. विसाळल्या तुझीचा अन्याय साहिला मी. म्हणून युगंधराला हा जन्म वाहिला मी. विष्णू त्या नरवीराचे जयगान गातो कारण सामर्थ्यवान योद्धा एक भीमात पाहिला मी. सामर्थ्यवान योद्धा भीमात पाहिला मी. सामर्थ्यवान योद्धा भीमात पाहिला मी. अरे ताटात सोनियाचा घास.
गाणं 1 कोटीपेक्षा जास्त लोकांनी ऐकलं. बऱ्याच लोकांच्या कमेंट आल्या, मग तुम्ही हे हे असं कशाला आपल्याला बघू तुम्हा काय आहे, परंतु आठवण दिल्याशिवाय आपल्या ह्या लोकांना समजणार नाही. ज्या सुखाचं खातो ना त्या महापुरुषाच्या उत्तराची देणं हे नाही कळायला पाहिजे, नव्या पिढीलाही कळायला पाहिजे. आणि म्हणून हे लिहिलं बघून. आणि आंबेडकरांचा समाज रस्त्यावर उतरतो अन्यायाचा प्रतिकार करण्यासाठी. बाकीचे लोक सगळे संमती घेतात परंतु रस्त्यावर उतरत नाही. त्यांनाही